फ्लॉलेस मेकअप मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची पायरी म्हणजे स्किन प्रिपरेशन. जर तुमची स्किन तयार असेल तर तुमचा मेकअप काळा पडत नाही, केकी दिसत नाही आणि खूप वेळ टिकतो. त्वचेचा प्रकार कोणताही असो, CTMP ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. स्किन प्रिपरेशनच्या सोप्या स्टेप नंबर 1, क्लिन्झिंग. वेट वाईप्स किंवा क्लिन्झरने स्किन क्लीन करणे खूप महत्वाचे असते. स्टेप नंबर 2, टोनर. टोनर हे कॉटन पॅडच्या मदतीने किंवा बॉटल स्प्रेने टोनर चेहऱ्यावर लावा. टोनरमुळे चेहऱ्याचे ओपन स्पोअर मिनिमाइज होतात, चेहऱ्याची पीएच लेवल बॅलन्स मध्ये राहते. रोज वॉटर देखील तुम्ही टोनर म्हणून यूज करू शकता. अत्यंत महत्वाची स्टेप, त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरने चेहऱ्यावरती मसाज करणे अत्यंत महत्वाचे आहे. जर ऑइली स्किन असेल तर जेल बेस किंवा क्रीम बेस मॉइश्चरायझर वापरा, आणि जर ड्राय स्किन असेल तर क्रीमी बेस किंवा हेवी बेस मॉइश्चरायझर वापरा, की जेणेकरून तुमची स्किन ही ड्राय दिसणार नाही. स्टेप नंबर 4, प्रायमर. प्रायमर हे मॉइश्चरायझर लावल्यानंतर 2 मिनिटांनी लावायचं आहे. प्रायमर हे तुमच्या मेकअपमध्ये एक संरक्षण स्तर तयार करतो. तुमच्या चेहऱ्यावरती ओपन स्पोअर असतात ते मिनिमाइज करण्याचं काम करतो. स्किन टेक्स्चर स्मूथ ठेवतो आणि मेकअप दीर्घकाळ टिकवून ठेवतो. स्टेप नंबर 5, लिप प्रिपरेशन. चेहऱ्यासोबतच ओठांनाही प्रेप करणं तेवढंच महत्वाचं आहे. मेकअप सुरू करतानाच ओठांना लिप बाम लावून ठेवा, कारण तुम्ही ज्यावेळेस नंतर मॅट लिपस्टिक किंवा लिक्विड लिपस्टिक लावणार आहात त्यावेळेस तुमचे ओठ फाटलेले दिसणार नाहीत किंवा जास्त कोरटे दिसणार नाही. सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट लावल्यानंतर मध्ये 30 सेकंद ते 1 मिनिटाचा गॅप ठेवा, कारण जर तुम्ही एका पाठोपाठ एक मेकअप प्रोडक्ट लावले तर शेवटी तुमचा मेकअप पिलिंग म्हणजेच रोलिंग होऊन निघू शकतो किंवा मेकअप फाटू शकतो. आणि अशाच नवीन टिप्ससाठी मला फॉलो नक्की करा.